सांगता येईल, गाडी कधी घेतली तारीख सांगता येते, हे सगळं सांगता येतं. फक्त म्हातार आपण कधी झालो ही तारीख सांगता येत नाही. काय का 4 गोष्टी होत आहेत तारीख. पहिली म्हातारपणाची पायरी, डॉक्टरनं आपला दात इंजेक्शन देऊन काढला, हे की नाही, प्रत्येकाचा दात काढलेला असं नाही. इथं ज्या दिवशी तो दात काढला त्या दिवशी पहिली पायरी म्हातारपणाची आली. दुसरी पायरी, डोळ्याला चष्मा लागला. तिसरी पायरी, कानाला ऐकायला येईना. चौथी पायरी आहे, कानापाशी असलेला केस पांढरा झाला. जरा कर्णमुळी, कर्ण म्हणजे कान, त्याच्यापासली मुळी म्हणजे केस पांढरा झाला, समजायचं म्हातारपण झालं. मान होजरठपण असं उपदेसा. जनक राजाने सभामध्ये आले, सिंहासनावर बसले, हातामध्ये आरसा घेतला आणि पाहिल्या बरोबर मुकुट जरा झुकलेला होता, सरळ केला आणि कानाकडे पाहिलं तर कानापास असणारा केस पांढरा झाला. आपल्याही जीवनामध्ये घटना घडते की नाही. बरेच असे दशरथ आहेत की त्यांच्या डोक्यावरचा मुकुट थोडा टेढा झालेला आहे, तरी टेढा काय, खाली पडलेला मुकुट उचलून घ्यायची तयारी. रात्री 2 महिने झाले तरी झाले, पण मुकुट उचलून घेऊन आपल्या डोक्यावर ठेवलाच की नाही. एवढी जल्दबाजी असते होय. किती गडबडी केल्या, काय काय केलं. पण दशरथजीने आपल्या डोक्यावरचा मुकुट झुकलेला पाहिला, कानापाशी असलेला केस जो आहे तो पांढरा झालेला दिसला. लगेच गुरुजी पाशी गेले आणि गुरुजीला म्हणले, बस आता मी म्हातारा झालो आहे, मला निवृत्त व्हायचं आहे. हा मुकुट या डोक्यावर बसण्याचा लायक नाही राहिला, कारण हा झुकलेला आहे. आपल्या डोक्यावरचा मुकुट सरळ आहे का झुकलेला आहे कधी समजायचं. आपण बाहेरून आलो, खोकरलो, काठी वाजवली, नातूपंतू पळाले, टीव्ही बंद केली, पुस्तक हातात घेतले, सुनबाई आल्या, पाणी घ्या, समजायचं मुकुट ठीक आहे. मुकुट जरा बरा आहे. आणि आपण आलो, काठी वाजवली, खोकललो, तरी टीव्हीचा आवाज तसाच वाढलेला, पोरं गर्दा करायले तसेच आहे. सुनबाई का आली नाही, बसल्यावर आवाज दिला, अरे ऐका कोणी मध्ये, मधून आवाज आला, काय म्हातारा आवाजच करताय. समजायचं मुकुट झुकलेला आहे. आता हे डोकं मुकुट ठेवण्याच्या लायक नाही. आता यांच्यामध्ये येणं कमी करावं व 2 टायमाचं जेवण, 2 ड्रेस आणि थोडा बहुत पैसा पंक्तीला वगैरे घ्यायचा आणि म्हणायचं, पोरा हो आता तुम्ही हुशार झालेले आहात, सुनबाई तुम्ही चांगल्या आहात, मला फक्त एवढं द्या, मी माझं शेतात राहतो किंवा पंढरपूरला जाऊन राहतो, भजन करतो. हुशारपणा याच्यामध्ये. मुकुट झुकू शकतो. सर्व काळ चांगले आपल्यासारखे नसतात, सर्व दिवस आपल्यासारखे नसतात. म्हातारपण आलेला आहे, म्हातारपण आलंय ना, पुन्हा आणखी सांगतो, डगडग हात करू लागला, मान हलू लागली आणि मग मज नाही हात पाय, डोळा पडले झापड. किती सुंदर संतांनी वर्णन केलं. कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मूक बोलू लागले, लाळ आणि शिंबूड, स्वाना परी गती झाली, अवघी करते हाड हाड हाड. असं जर होत असेल समजायचं मुकुट झुकलेला आहे. आता मृत्यूची ते भेटे,
जवळी आली. मरण आता जवळ आलेलं आहे. कोणी म्हणेल वा वा वा, महाराज चांगलं सांगितलं तुम्ही. आम्ही काय म्हातारे झालो नाही, आणखी आम्हाला काय घोर नाही. आता हे जसं पोरग आहे ना, याला काय चिंता आहे. 25 असे तरुण मंडळी हे समजणार की आपलं काय, आता आपल्याला काय भ्यायची गरज नाही. रात्रीच कीर्तना सांगितलं, मरण येतं म्हातारं झाल्यावर. हा नेम आहे. सामान्य नेमाला अपवाद असतात. ऐका, हा सामान्य नेम बनवला. 100 वर्ष झाल्यावर मरण येणार, मरण 100 वर्ष झाल्यावर म्हातारं होणार. हा सामान्य नेम आहे. म्हातारं झाल्यावर मरण येणार. पण सामान्य नेमाला काही अपवाद असतात. न्यायालयामध्ये, घटनेमध्ये सगळे नेम बनवले असताना सुद्धा त्या नेमाच्या व्यतिरिक्त आपण वागतो का नाही? प्रत्येक जण वागतो का नाही? सगळेच वागतात. त्याला सवड शास्त्र म्हणतात, याला अपवाद म्हणतात. तसा कलियुगामध्ये अपवाद नावाचा जो मृत्यू आहे तो नेमाच्याही पुढे गेलेला आहे. नेम आहे 100 वर्षाचा मृत्यू आयुष्य, पण 100 गाठत नाही. एखादा गाठतो आहे. 100 वर्ष गाठता येत नाही. अपवादाने सगळ्याचा मृत्यू होतो. मग कधी कधी जन्मता होईल, कधी 5 वर्षाचं असताना होईल, कधी 10 वर्षाचं असताना होईल, कधी 15 वर्षाचं, 25 वर्षाचं, काही सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया असा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे वळसा गा. म्हणून म्हटलं, शेवटील घडी बुडता न लगे वेळ, साधावा तो काळ जवळी आला. शेवट कधी येणार आहे काही सांगता येत नाही. अपवाद मृत्यू आहे. कधीही कोणत्याही क्षणाला मरण येऊन उभा राहील. म्हणून बाबा आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी. सावध होऊन काय करायचं? ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी. सावध होऊन काय करायचं? शेवटचं चरण. तुका म्हणे चिंती पोळीचे देवता, तुका म्हणे चिंती पोळीचे देवता. तुका म्हणे तुका मन चिंते कोळेचे दैवता, तुका मन चिंते कोळेचे दैवता. चिंते कोळेचे देवता, तुका मन चिंते कोळेचे देवता. वारावा भोवता शब्द मिथ्या, वारावा भोवता शब्द मिथ्या, शब्द मिथ्या. आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. शब्द मिथ्या, बरवा भोवता शब्द मिथ्या. आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या होई सावधान. पुण्याची दान करीसी दे, ओम पुण्याची दान.
पुण्याचे दान कार्य सिद्धी कार्य सिद्धी ओम पुण्याची जान कार्य सिद्धी माझ्या होई चिंते कुळीची देवता वारावा भोवता शब्द मिथ्या आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी झालेली सेवा भगवंताच्या चरणी हनुमंताच्या चरणी सद्गुरूच्या चरणी समर्पित आहे. ज्यांच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे वैकुंठवासी ब्रह्मलीन जानकाबाई श्रीरामजी जाधव या माताजीच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आहे. सुंदर असे कीर्तनाचं आयोजन करणारे त्यांचेच 3 सुपुत्र आहेत. त्यांचं जीवन समाधानाचं शांतीचं आणि अतिशय वात्सल्याचं जीवन गेलेलं आहे.